चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी अतिशय उपयुक्त असे डिंक मेथीचे लाडू। हे लाडू मुलेही अतिशय आवडीने खातील। याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। यासाठी आपल्याला सुके खोबरे, बदाम, काजू, अंजीर, डिंक, पिस्ते, सुंठ पावडर, मनुके, खारीक, वेलची, गूळ, खसखस, तूप व मेथी पावडर हे सर्व जिन्नस लागणार आहे। हे सर्व आपण आधी जिन्नस काढून घेऊया। आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम आपण 50 ग्रॅम मेथीची पावडर 2 चमचे तुपामध्ये भिजत घालणार आहोत। ती आपण आदल्या दिवशी किंवा 1 ते 2 दिवस आधी भिजत घालू शकतो। ती मी आता गरम तव्यावर ठेवून तूप वितळवून घेतले आहे। यामुळे आपले मेथीचे लाडू अजिबात कडू लागणार नाहीत। आता मी पाव किलो सुके खोबरे किसून घेणार आहे व हे सर्व खोबरे आपण आदल्या दिवशी किसून ठेवू शकतो। त्यानंतर मी पाव किलो खारीक घेऊन तिच्यातील बिया काढून त्याचे तुकडे करून घेतले आहे। वेलची ही मी 10 ग्रॅम वेलची घेऊन सोलून ठेवली आहे व पाऊण किलो गूळ घेऊन मी चिरून ठेवला आहे। हे सर्व जिन्नस मी आदल्या दिवशीच करून ठेवले आहे। आता ही खारीक आपण मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून ठेवणार आहोत। वेलचीमध्ये थोडीशी साखर मिक्स करून त्याचीही आपण पावडर करून ठेवणार आहोत। हे सर्व आपण तयार करून ठेवले की आपल्याला दुसऱ्या दिवशी लाडू बनवताना पटापट तयार करता येतात। आता आपण लाडू बनवण्यासाठी इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। पिस्ते, बदाम, काजू, अंजीर, मनुके व डिंक। ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। पिस्ते 50 ग्रॅम व बाकीचे ड्रायफ्रूट बदाम, काजू कमीत कमी 100 ग्रॅम तरी घ्यावे। आता एका कढईमध्ये कढई गरम करून मी त्यात खसखस भाजत आहे। खसखस चांगली भाजून झाली की ती काढून घेणार आहे। आता माझी खसखस काढून झाली आहे। आता त्याच कढईत मी सुके खोबरे भाजून घेणार आहे। सुके खोबरे किसून भाजल्याने आपला वेळही वाचतो व आपण तुकडे करून घेतले तर आपल्याला आधी ते तुपात भाजावे लागते। हे आपण अगदी लाल रंगावर मंद गॅसवर भाजून घेणार आहोत। ते चांगले खरपूस भाजून झाले की त्याच याच्यामध्ये कढईमध्ये आपण थोडेसे तूप घालून त्यामध्ये आपण प्रथम मनुके फ्राय करून घेणार आहोत। हे सर्व करताना आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, म्हणजे सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले जातात। मनुके भाजून झाले आहेत। आता मी अंजीरचे तुकडे करून घेतले आहेत, ते आता मी याच्यामध्ये परतून घेणार आहे। अंजीरचे तुकडेही मी अगदी चांगले लाल होईपर्यंत भाजून घेतले आहेत। आता याच तुपामध्ये मी पिस्ते भाजून घेणार आहे। पिस्तेही चांगले खरपूस भाजून घेणार आहे। त्यातच आता आपण काजू घालून तेही अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत। प्रत्येक वेळी आपला गॅस अगदी मंदच असला पाहिजे, मंद गॅसवर ते खरपूस भाजले जातात। आता आपण यामध्ये बदाम घालून तेही चांगले भाजून घेणार आहोत। बदाम जेव्हा चटचट आवाज येईल तेव्हा ते भाजले असे समजावे, तोपर्यंत हे बदाम आपण भाजून घेणार आहोत। आता आपले बदामही छान भाजून झाले आहे। आता सर्व ड्रायफ्रूट्स भाजून आता मी बदाम व काजू व पिस्ते कुटून घेणार आहे व आता त्याच कढईत मी खारीक पावडर घालून तीही तुपावर चांगली लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। तूप थोडे थोडे घालून त्याला भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ती अगदी चांगली भाजली जाते। नंतर आता ती खारीक पावडर बाजूला काढून त्या कढईमध्ये आता आपण डिंक फ्राय करून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये थोडे थोडे तूप गरम करून त्यामध्ये हा डिंक फ्राय करून घेणार आहे। डिंकही अगदी मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत फ्राय होतो व कचकच लागत नाही, नाहीतर तो आपल्या दाताला चिटकतो। म्हणून डिंकही अगदी मंद गॅसवर थोडे थोडे तूप घालून फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपला सर्व डिंक फ्राय करून झालेला आहे। आता त्याच कढईत आपण परत थोडे तूप घालून 1 वाटी गव्हाचे पीठ भाजून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये तूप घातले आहे व 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। आता हे पीठ आपण अगदी मंद गॅसवर खरपूस भाजून घेणार आहोत। आता याच पिठामध्ये आपण जी मेथी तुपामध्ये भिजवली होती ती जरा हलवून घेणार आहोत व ती याच पिठामध्ये आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे ती पिठाबरोबर चांगली खमंग भाजली जाते। कारण आपण ही कच्चीच मेथीची पावडर घातलेली होती व ती अशा प्रकारे भाजल्यामुळे आपल्या लाडूमध्ये कडवटपणा येत नाही व मेथी ही चांगली खरपूस भाजली जाते। आता हे पीठ आपण थोडे थोडे तूप घालून
अगदी खरपूस भाजून घेणार आहोत. अगदी एकदम तूप घालायचे नाही. तूप अगदी थोडे 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 घालत आपल्याला ते पीठ भाजून घ्यायचे आहे. जसे आपण बेसनाच्या लाडवासाठी भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे. आता आपले पीठ भाजून झाले आहे. हे बघा, आता आपले सर्व जिन्नस चांगले भाजून झाले आहेत. आता आपण ते मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये थोडे थोडे बारीक करून घेणार आहोत. आता प्रथम मी मिक्सरमध्ये डिंक घालून तो अगदी दरदरीत वाटून घेणार आहे. फक्त 1 ते 2 वेळा फिरवून. त्यानंतर सुके खोबरेही त्याचप्रमाणे 1 ते 2 वेळा फिरवून दरदरीत वाटणार आहे. आता ही खारीक पावडर व खसखस एकत्र करून तीही अगदी दरदरीत 1 ते 2 वेळा फिरवून घेणार आहे. आता हे कुटून घेतलेले ड्रायफ्रूटही मी त्यामध्ये बारीक करून घेणार आहे. आता हे आपण सुंठ पावडर 2 चमचे त्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याचप्रमाणे वेलची पावडर 2 चमचे त्यावर घालूया आणि त्यावरच आता मी जायफळ अर्धे किसून घालणार आहे. जायफळाची पूड घातली की आपण आपले मनुके व अंजीर जे भाजलेले होते तेही त्यात घालून मिक्स करून घेऊया. अर्धे ड्रायफ्रूट मी न वाटता बाजूला ठेवलेले आहेत, ते आपण नंतर मिक्स करणार आहोत. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये मी हा गूळ, चिरलेला गूळ घालून घेणार आहे व तो चिरलेला गूळही त्याच्यामध्ये चांगला एकजीव करून घेणार आहे. आता हे आपले सर्व मिश्रण एकजीव झाले की मिक्सरमध्ये फक्त गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला 1 ते 2 वेळा फक्त फिरवून घ्यायचे आहे, ते बारीक करायचे नाही. आता आपला गूळ चांगला एकजीव झाला आहे. आता वर आपण अर्धी ठेवलेली ड्रायफ्रूट कुटून ठेवले होते ते त्यात मिक्स करणार आहोत, म्हणजे ते आपल्या लाडूमध्ये छान दिसतात. अगदी पावडर न होता ते वरून छान दिसतात. आता आपला लाडू वळला जातो आहे का आपण पाहूया. बघा, आता आपले मिश्रण एवढे छान झाले आहे की आपला लाडू अगदी सहज वळला जातो आहे. बघा किती छान लाडू वळला गेला आहे आपला. अशाच प्रकारे हे मिश्रण अगदी व्यवस्थित व परफेक्ट झालेले आहे. त्यामुळे आपला लाडूही अगदी परफेक्ट झाला आहे. अशाच प्रकारे मी हे बाकीचे सर्व लाडू आता वळून घेत आहे. तुम्ही अशा प्रकारे हे बनवा. जशा तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही लाडू वळून घ्या. अगदी तुम्ही माप लावताही हे लाडू करू शकता. अशा प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेतले आहेत. बघा, एवढ्या मिश्रणात माझे 50 ते 55 लाडू तयार झाले आहेत. तर तुम्हीही असे बनवा, खा व आवडले असल्यास मला नक्की सांगा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू.